हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे. मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे उपवास चालू झालेले आहेत महालक्ष्मी मातेचे. तर बऱ्याच जणींचे उपवास असतील काल. आणि आजचा जो आपला व्लॉग आहे तो एकदम छोटासा आहे, म्हणजे मिनी व्लॉग आपण म्हणू शकतो. तर अगदीच छोटासा आहे, कारण जसं की काल मी कम्युनिटी पोस्टला टाकलेलं होतं की तब्येत ठीक नाही म्हणून 2 दिवस व्हिडिओ आलेले नव्हते. तर आज पण मी तुमच्याबरोबर अगदी छोटासा व्लॉग शेअर करत आहे, कारण कालची जी पूजा केलेली होती लक्ष्मी मातेची ती तुमच्याबरोबर थोडक्यात शेअर केली आहे मी. पूजा मांडताना वगैरे काही असं दाखवलं नाही. तर सगळी पूजा मांडणी करून झाल्यानंतर देवीची पूजा केली, नैवेद्य अर्पण केला आणि देवीला नमस्कार करून पोथी वाचायला घेतली. तर जास्त आणि तुम्ही बघू शकता मी साडी वगैरे पण काही नेसलेली नव्हते, कारण एवढं काही मी केलं नाही, सागर संगीतही केलं नाही आणि एकदम साधी सिंपल पूजा मांडणी केली. तर आणि नैवेद्यामध्ये पण काहीच मी एवढं जास्त बनवलेलं नव्हतं. जास्त म्हणण्यापेक्षा आपण जे काही बनवतो ते पूर्ण श्रद्धेने भावानेच आपण बनवत असतो. पण कधी आपल्याला पण वाटतं की आपण नैवेद्यामध्ये हे बनवावं ते बनवावं, पण माझ्याकडून काल काही झालं नाही. तर मी साधा सिंपल नैवेद्य बनवला, तो तुम्ही पुढे बघालच. आणि तुम्ही महालक्ष्मी मातेचं रूप बघू शकता, किती छान दिसते आहे आणि किती रूप खुललं आहे. ते एकदम साधी सिंपल पूजा मांडणी केली आहे. पण तेच मी तुम्हाला सांगितलं की आपले शेवटी आपण पूजा किती सजावट करतो किंवा मग किती ते तर फुलं वाहिलेले आहेत, किती रोषणाई केली आहे, किती काही केलं आहे ते महत्त्वाचं नसतं. तर आपली श्रद्धा भाव आणि मनामध्ये जे आपल्या श्रद्धा असते ना ते सगळ्यात महत्त्वाचे असते, की आपण ते किती श्रद्धेने करतो आहोत. शेवटी कोणताही देवदेवी असो किंवा कोणाची पण आपण सेवा करू, आपण किती सजावट केली आहे किंवा काय केलं आहे ते बघत नाही, तर आपण किती अंतःकरणामधून सेवा करतो आहोत किंवा पूजा करत आहोत ते देवीला अतिशय प्रिय असतं. तर तसंच आहे. पण आपल्याला हे वाटतं ना की आपण हे असं करावं तसं करावं. तर ते माझ्याकडून काही झालं नाही, पण मातेने माझ्याकडून सेवा करून घेतली, यातच मला समाधान आहे. आणि तुम्ही हा नैवेद्य साधा सिंपल बघू शकता. तर अगदी छोटासा आजचा आपला मिनी ब्लॉग होता. तुम्हाला आवडला का नक्की सांगा, कमेंट करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.